लालबागचा प्रस्ताव एवढा वाढलेला आहे. पहिला मार्केटचा राजा होता तो. हां. म्हणजे आम्ही जायचो लहानपणी, मला वाटते 95 वगैरे या काळात जात असू, ते अर्धा-अर्धा तास देवाच्या पायाखाली आम्ही बसायचे आणि सगळे कोळी महिलांना आम्हाला तो म्हणजे फेमस होता मार्केटचा राजा. लालबागचा राजा हळूहळू नंतर ते प्रसिद्धीला आला. बरोबर. पण तो देव आमचे हृदयांचा आहे, म्हणजे आमचा श्वास आहे तो लालबागचा राजा म्हणजे कोळी लोकांचा. कारण आपल्या मार्केटच्या बायकांनी तो देवाची स्थापना केली. आणि तुम्ही बोलता हळदीला मजाक मस्ती असते, हळदीला लोक दारू पिवा, दारूचे यान कोळी लोकांना आजकाल आणि आगरी समाजाला दारू आणि यान लोक मजाक मस्तीमध्ये हे करतात, पण मेहनत तुम्ही कोण दाखवणार. आजकाल आवरे मी बोलतो, आवरे व्लॉग्स येतात, आवरे रील येतात, सोनं सोनं सोनं, दारू दारू दारू, मजाक मजाक मजाक. आवरच तुम्ही ही कोळी जेवण आहे तवऱ्यानेच तुम्ही त्या एके टिपरीन तुम्ही ठेवलेलं आहे. बाहेर या, कोळ्यांची मैत्री करा, कोळी वाड्यान फिरा किंवा आगरी लोकांच्या गावात तुम्ही फिरा. आज या समुद्राची खाडींची नाले झाले गटाराचे, आम्ही नारळ वावितो देवाला, दर्यासागराला आणि त्याला प्रार्थना करतो, रे बाबा आमचं रक्षण कर, आम्हाला भरपूर साठा आमचे डोलीला गाऊन देस, बरकत येऊन देस. उद्या विचार करा, जर नाले झाले गटार झाले, आम्ही पूजा काय गटाराची करणार? म्हणजे तुम्ही आमचा पूजेचा हक्क पण तुम्ही मारून नेता. पण आपली लोक पूर्ण संस्कृती सोडणार नाही, टिकून राहील. आणि कोळी संस्कृती आहे म्हणून मुंबईची ओळख आहे. ज्या ज्या दगडाला हात लागेल कोळी महिलांचा ना, त्या दगडाचं सोनं मिदास राजाचा हात आहे आपल्या कोळी. हॅलो, नमस्कार मित्रांनो. खूप दिवसांनी पुन्हा भेटतो आहोत आपल्या पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत मोहित दादा. मोहित दादा विषयी सांगायचं झालं तर ज्यांना माहीत आहे त्यांना तर सांगायची गरज नाही, पण ज्यांना नाही माहीत आहे तर ते इंस्टाग्रामवर खूप सुप्रसिद्ध असे कोळी व आगरी समाजाला रिप्रेझेंट करणारे व्यक्तिमत्व आहेत. आणि आज खूप गप्पा मारू आणि जाणून घेऊ त्यांच्या मनातलं हे काय. तर मोहित दादा, सर्वात अगोदर तर जय मल्हार. जय मल्हार. तर कसं आहे दादा, बघ, आपली कंचो शुभ कार्य करायचं असेल काय असेल ते आपू पहिला आपले देवांचं नाव घोष करतो आणि त्यांचं आवाहन करतो. तर चला एकजुटीने बोलूया. हेलकोट बोला देवाचा सदानंदाचा, आई माऊलीचा, उदो उदो, एकविरा माते की जय. बैरी देवाचं चांग भलं. मोहित दादा, तुम्ही आपल्याबद्दल काय सांगणार? आता काय सांगायचं, खरं तर माणसाने स्वतःच्या बद्दल सांगायचं नसते, पण असं आहे काय, जन्म झाला मुंबईमध्ये आणि कोळीवाड्यात जन्म झाला. तर वेसावा म्हणजे ज्याला सगळे वर्सोवा बोलतात तेच जन्म झाला. ते लहानपणापासून संस्कृतीची आवड होती. म्हणजे काय पण असं आपलं फंक्शन असलं काय असलं काय, सुरका टोपी नेसून आपलं जावाचं. आणि आमचं जे पहिल्यापासून जे आमचं खानदान आहे ते स्वातंत्र्य सैनिकाचं खानदान. म्हणजे वेसाव्याची अशी खासियत आहे काय, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे आपले प्रधानमंत्री होवाचे पुरं त्यांनी वेसाव्याला पाय टाकले आणि असं बोलतात की शुभचिन्ह असेल, कारण मगशी ते प्रधानमंत्री म्हणून घोषणा झाली त्यांची. तर म्हणजे माझे आजोबा आणि माझे पंजोबा हे दोघं पण स्वातंत्र्य सैनिक. आजोबा म्हणजे रमेश रामले आणि पंजोबा म्हणजे पांडुरंग रामले. तर त्यांच्या नावाचं रोड पण आहे, आपला वर्सोवाचा जो मेन रोड आहे तो त्यांच्याच नावाचे आहे. तर एक पहिल्यापासून थोडं समाजसेवेचं ते कीड बोलतात ना आपलं, एक ते असते आपल्या अंगामध्ये तसं. आणि माझे वडील डॉक्टर आहेत स्वतः गावामध्ये. तर त्याच्यामुळे सोशल वर्क, समाजसेवा ही म्हणजे पहिल्यापासूनच आहे. समाजसेवा करता करता असं वाटलं काय, आपली संस्कृती जतन झाली पाहिजे. म्हणजे आपल्या पुरख्यांनी जो सांगितलेलं आहे का यो विधी करावचा तो विधी करावचा, पण त्या विधी करण्यामागे खरं कारण काय, तर हे जे आहे ते अध्यात्म आणि संस्कृती, लोकसंस्कृती ह्याचं मिळाप आपल्याला काहीतरी आपल्याला नवीन पिढीला सांगावं पाहिजे. म्हणजे आवडीशी कोणतरी करेल, त्यामागचं विज्ञान, त्यामागचं लॉजिक. आणि ह्यात मी बोलतो, ह्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या आईच्या वडिलांचा. ते स्वतः मांडवी कोळी वाड्यातले, ते स्वतः आध्यात्मिक होते. तर त्यांची पुस्तकं वाचून, त्यांच्याकडून ऐकून मग माणसाचं तेजोवलय काय असते, ऑरा काय असतो, आणि मग बाया काय असतात, आणि मग हे आत्मे आपण बोलतो, किंवा माणसाचं अंतर्मन काय असते, हे सगळ्या गोष्टी तनशी मला समजात गेल्या. आणि मग त्याची सांगड घालून मग ते युवा पिढीला सांगावचं, त्यात आवड आहे आपल्याला. त्यामुळेच तुम्ही इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहेत. सध्या तरी कोळी व आगरी समाज बोलले तर त्या बांधवांना आपण मोहित रामले हे नाव विचारलं तर सगळ्यांना माहीत आहे. असं काय नाही. आता काय आपली जी सेवा घडते थोडी बहुत, म्हणजे मी मानतो की एक प्रकारे समाजाची सेवाच आहे, की आपण या समाजात आलो तर या समाजाला काहीतरी देणं आहे आपल्याकडून, असं आहे.
आणि काही वर्षापूर्वी आपण अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ, तर त्याचे मुंबई अध्यक्ष, सांस्कृतिक आणि पर्यावरण ह्याचं पण प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली. तर त्या दृष्टीने पण आपण हे सगळे जनजागृती आपण करत असतो. फर्स्ट ऑफ ऑल तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. आणि सध्या मी तुमचे गणेशोत्सवचे व्हिडिओ बघितले. तुम्हाला मुंबईमध्ये गणेशोत्सव मंडळाने आमंत्रित केलं होतं. तिकडे तुम्ही आपले पारंपरिक नृत्य, भजन वगैरे केलं. तर त्याबद्दल काही सांगा आमच्या दर्शकांना. आता कसं आहे काय, आता 3 वर्षापासून आपण म्हणजे अखिल कोळी समाज संस्कृती संघातर्फे आपण सगळे आपले कोळी बांधवांना लालबागच्या राजाला घेऊन जायचो. हो. मध्ये काय झालेलं, खंड पडलेला आणि काय झालं, लालबागचा प्रस्ताव एवढा वाढलेला आहे. पहिला मार्केटचा राजा होता तो. हां. म्हणजे आम्ही जायचो लहानपणी, मला वाटते 95 वगैरे या काळात जात असू. ते अर्धा तास देवाच्या पायाखाली आम्ही बसावची आणि सगळे कोळी महिलांना आम्हाला तो म्हणजे फेमस होता मार्केटचा राजा. लालबागचा राजा हळूहळू नंतर ते प्रसिद्धीला आला. बरोबर. पण तो देव आमचे हृदयांचा आहे, म्हणजे आमचा श्वास आहे तो लालबागचा राजा म्हणजे कोळी लोकांचा. हां. कारण आपल्या मार्केटच्या बायकांनी तो देवाची स्थापना केली. तर आमच्या काकी वगैरे, आमच्या आजी वगैरे जायचं लालबागला, तर ते आम्हाला घेऊन जायचं सोबत. आणि कोळी महिलांना म्हणजे डायरेक्ट एंट्री असते, अजूनही हो. असते. तर तो मार्केटचा राजाची गोडी लागली. मग आम्ही लालबागला आता विचार केला 3-4 वर्षापासून, काय नाही आपू सगळे आपल्या लोकांना घेते जावं लालबागला. दर्शन झालं व्यवस्थित. थोडं सुरुवातीला मिसमॅनेजमेंट होते, पण आता मंडळ पण सपोर्ट करते आपल्याला, असं काय नाही. आणि खरं बोललं ना, आता व्हिडिओ बरेच व्हायरल झाले, मंडळाचे विरोधन बी झाले, सगळं झालं. हां. पण मला वाटते काहीतरी सुवर्ण मध्य काढून आपल्याला पुढे जावलं पाहिजे. आता आम्ही मध्येच जो त्यांचा लिलाव होता, त्या हां. टायमाला मंडळाने आम्हाला इन्व्हाइट केलं काय, आणि इन्व्हाइट केलं आणि ते आम्ही त्यांना सांगितलं की विसर्जनाची कमिटी बनवा. त्यानं आपले कप परेडचे कोळी बांधव असतील किंवा वाडकर कुटुंबीय जे काय झालं असेल मतभेद सगळ्यांमध्ये असतात, बसून चर्चा करूया. कोळी संघटना, लालबागच्या कोळी महिला, मच्छी विक्रेत्या आणि मंडळ एकत्र या आणि आपण काहीतरी त्याची एक सोल्युशन काढूया. बरोबर. कारण देव सगळ्यांचा आहे आणि भले कोळ्यांचं तो स्थापन केला, पण आज तू सगळ्यांना पावते देव. पावते. आणि सगळ्यांचं त्याचा चमत्कार बघितलेलाच आहे. म्हणजे तो साधा सुद्धा नाही आहे लालबागचा राजा. बरोबर. तर आता काय झालं, मध्यंतरी आमचे एक मित्र आहेत ओमकार म्हणून, तर त्यांनी करी रोडचा राजा, तर हां. त्यांनी आमंत्रण दिलं आम्हाला, काय दादा तुमची कोळी संस्कृतीवर तुमचा अभ्यास आहे, कोळी संस्कृतीविषयी तुम्ही सांगत असता, तर आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो, तुम्ही या तया आणि तुमची संस्कृतीचा देखाव. म्हणजे त्याने असं काय बोललं नाही का तुम्ही त्या येऊन काहीतरी परफॉर्म करा. आरतीचा मान त्यांना देवाचा होता आम्हाला. तर त्या अच्छा. आरतीसाठी आम्हाला बोलवलं. आम्ही सगळे मग जे बाकीचे पण आपले इन्फ्लुएन्सर्स वगैरे आहेत समाजातील, हां. समाजसेवक आहेत, आम्ही गेलो. 8-10 जणच होतो, एकदम एंड मुवमेंटला झालं ते. आणि मग त्याही गेलो. मी इस्कॉनवाले होते, हरे राम हरे कृष्णवाले. हो, त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर त्यांच्या संगती आम्ही नाचतो, त्यांना पण आनंद वाटला, आनंद. सगळ्यांना आनंद वाटला. आरती झाली देवाची आणि त्याच्या मग आपण आपली कोळी गीतं, फेऱ्यांची जी गीतं आहेत, गौराईची, गणपतीची वगैरे, हावलीची, हां. शिंग्याची, हां. ते आपण ते सादर केले. पण खूप खूप छान व्हिडिओ धन्यवाद, पाहिला, मला खूप धन्यवाद. आवडला. धन्यवाद. मोहित दादा, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कोळी व आगरी समाजाबद्दल किंवा संस्कृतीबद्दल आपल्या दर्शकांना एक स्पष्टीकरण द्या. कसं आहे बघा, आताच्या जमान्यात कोळी आणि आगरी बोललं काय, लोक काय दाखवितात, हळदींची मस्ती, मजाक, हां. दारू आणि सोन्यान मडलेल्या बायका. हां. पण कसं आहे बघा, कोळी किंवा आगरी आणि सोनं, आता आम्ही कोळीवाड्यात जन्माला आलो, ठीक आहे. तर आम्ही जवळून आमच्या त्या महिलांची कष्ट आहेत ते आम्ही बघितलेलं आहे. तुम्ही मुंबईचं नाईट लाईफ बोलता, पण मुंबईचं नाईट लाईफ जरी बोललात तुम्ही, तुमचं नाईट लाईफ म्हणजे 3-4 वाजेपर्यंत जागं रेवायचं, 5 वाजता झोपावं जावायचं. हां. आमच्या कोळी महिला या मध्यरात्री 2 वाजता उठतात. 2 वाजता उठून तयारी करून, घरचा डब्बा तयार करून 3 वाजता ते गाडी सोडतील, टेम्पोनी जातील कप परेडला, म्हणजे कुलाब्याला जातील, बरोबर. ससून डोकला, नाही तर कसारा म्हणजे भाऊचा धक्का, काही लोक भाईंदरला जातात. तनशी मावरं घेऊन येतील आणि मग बाजारात विकावं जातील. विचार करा, नाईट त्यांना नाहीच आहे, लाईफ पण नाही आहे. नाही. म्हणजे जे काय आहे ते त्यानुच आहे. मग या महिला जातील, मग तनशी मग त्यांचं दिनचर्या चालू होईल, मग मावरं विक्रा होईपर्यंत मग त्या बाजारात बसावच्या. आणि मावरं विकलं तरी ठीक, नाही विकलं तरी माऊलीची कृपा, असं करून मग त्यांची दिनचर्या. मग नंतर दुपारी येणार, मग दुपारी आल्यानंतर काय करणार, का आपली जर होडी आली असेल बंदरावर, त्या होरीची मेरे जावाचं, त्याही काय टिपावचं असेल मावरं वगैरे, त्याही साफसफाई करायची.
म्हणजे विचार करा, ही आवरी मेहनत आहे आपल्या बायकांची. ती मेहनतीचा जो फल आहे ते म्हणजे हे सोनं आणि दागिना. आणि कसं आहे बघा, दुसरी गोष्ट अशी आहे काय, कोळी महिला पहिल्यापासून शिक्षण कमी, हा. तर तुमचा आमचा पैसा काही जाते, बँकेत जाते. कोळी महिलांना शिक्षण नाही, तर बँकेन तो साठा ठेवायचं ज्ञान नव्हतं आपल्या लोकांना. तर फिक्स्ड ॲसेट आपले बायकांचा काय होतं, तर एक ते होडीन पैसा घालावचा, बिजा पैसा दागिन्यान घालावचा. मग जर धंदा आपला पडला मावऱ्याचा, काय तो पैसा जो असते तो दागिने इकूनशी रोटेट होते तो पैसा. म्हणजे ते सोनं म्हणजे तारण आहे आपल्या बायकांना. बरोबर. ते सोनं इकूनशी नाही तर गहाण ठेवूनशी जो पैसा येते त्याशी तो धंदा चालू ठेवायचा. ते सोनं, असं ते सोनं आणि कोळी लोक आहे. आणि तुम्ही बोलता हळदीला मजाक मस्ती असते, हळदीला लोक दारू पिवा, दारूचे यान कोळी लोकांना आजकाल आणि आगरी समाजाला दारू आणि यान लोक मजाक मस्तीमध्ये हे करतात. पण मेहनत तुम्ही काहून दाखवा नाही. आजकाल आवरे मी बोलतो, आवरे व्लॉग्स येतात, आवरे रील येतात, सोनं सोनं सोनं, दारू दारू दारू, मजाक मजाक मजाक. आवरच तुम्ही ही कोळी जेवण आहे तवऱ्यानंच तुम्ही त्या एके टिपरीन तुम्ही ठेवलेलं आहे. बाहेर या, कोळ्यांची मैत्री करा, कोळी वाड्यान फिरा किंवा आगरी लोकांच्या गावात तुम्ही फिरा. आगरी लोकांचे यान आपण बोलतो नाही, जसं कोळी मासेमारी करतात त्या आगऱ्यांचं काय आहे, शेती. शेतीचे आगर ज्यांजू सांभाळिले आणि ज्या आगरांवर ज्यांचा हक्क ते आमचे आगरी बांधव. आणि दुसरी गोष्ट, मीठ आणि शेती त्याशी आगरी ओळखला गेला. आणि कोळ्याची ओळख म्हणजे मावरं धरणं, खोल समुद्रात जाऊन मावरं धरावचं. पण हे जे दोन समाज हान ते भावबंदकीन राहिलेले हान आणि एकेमेनीच रेतान. म्हणजे जर समुद्रान कोळी बांधव जात असेल, ते मीठ तयार करणार तो आगरी. म्हणून कोळीवाडे, आगरी पाडे हे जवळजवळ तुम्हाला बघावं मिळतात. म्हणून संस्कृती पण एकसारखी बरीच, पेहराव पण एकसारखा, भाषा पण बऱ्यापैकी एकसारखीच असते. थोडं बहुत त्याचं वळण, जीभ फेकणं वगैरे थोडं वेगळं असते. पण ही जी आपली संस्कृती आहे त्याची जाण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण होती. म्हणून म्हणजे आमचे भूमिपुत्र हान सागरी किनाऱ्याचे, मग ते कोळी असो, आगरी असो, कुणबी असो, माळी असो, भंडारी असो, पाचकळची असो, सगळ्यांना एकत्र केलं महाराजांनी आणि स्वराज्य उभारलं. कारण समुद्रात किल्ले जर उभे करायचे असतील, आर्मर उभं करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला कोळ्यांची, आगऱ्यांची, भंडाऱ्यांची गरज आहे. कारण डोंगर कपारी जसे आपले आदिवासी महादेव कोळी होते, रामोशी होते, भिल्ल होते, तसे समुद्र किनाऱ्याचे जे आदिम जमाती होत्या त्यांना एकत्र केलं आणि मावळे तयार झाले. म्हणजे विचार करा किती जुनी संस्कृती आहे. मी तर म्हणेन आपल्या संस्कृतीची जी ओळख आहे ती अश्मयुगापासून आहे. म्हणजे अश्म म्हणजे दगड, तर त्या दगडापासून हत्यारं तयार झाली नाही. आता तुम्हाला एक उदाहरण देतो, मनोरीला, गोराई मनोरी जे आहे, बरोबर, मनोरीला जे उत्खनन झालं त्यांना असं सापडलं काय, दगडापासून तयार झालेले हत्यारं त्यांना सापडली जी मासेमारीला आणि हंटिंगसाठी म्हणजे शिकारीसाठी वापरायचे. म्हणजे विचार करा आपला लोक कंशी असेल, मासेमारी कंशी चालू असेल, त्याशीच उपजीविका होती आपली. पण आता जसं न्यू जनरेशन आलंय, आपल्या कोळी बायका जुन्या जमान्यामध्ये मासेमारी किंवा मासे विक्री करायचे. आता तो समाज म्हणजे न्यू जनरेशन आलंय तर ते एक डिसअपिअर होत चाललंय. बरोबर. आजकालच्या मुली किंवा आजकालच्या बायका मासे विक्री करत नाही. बरोबर. मग तुम्ही ह्याचं फ्युचर काय बघताय? फ्युचर असं आहे काय, बघ आता आमची पण बोट होती, तर आमची एकत्र बोट होती. आता माझे वडील डॉक्टर, आता मी शिक्षण घेतलं आणि मी कामावर लागलो. आता काय झालेलं आहे, जॉब म्हणजे ग्लॅमर झालेला आहे आजच्या जमान्यात आणि फिक्स पैसा. जॉब असल्याशिवाय पोरी पण देत नाही. बरोबर. धंदा तू बोलशील काय मी धंदा करतो, बिझनेस करतो, तर तुझ्या सासऱ्याच्या कपाळावर आठे येतील, अरे यो माझ्या पोरीला कसं बघील. पहिल्याचा जमाना तसा नव्हता. पहिल्याच्या जमान्यात असं होतं काय, बोट बोलली, कवरे बोटींचा नाखवा, नाखवा म्हणजे बोटीचा ओनर, नाखवा म्हणजे लय मोठी पदवी आहे. जसं आपण सर बोलतो तसं नाखवा बोललं काय, कोळ्याची कॉलर टाईट. तर नाखवा म्हणजे लय मोठी पदवी आहे. त्यान पण असं होतं, तांडेल म्हणजे बोट चालवणारा, खलाशी खपणार म्हणजे जो क्रू मेंबर असते त्यान काम करणारा, आणि नाखवा म्हणजे सगळ्यात मोठा, सर तांडेल म्हणजे सब कॅप्टन असं आपण बोलू शकतो, वाईस कॅप्टन. तर नाखव्याच्या कवऱ्या बोटी हान या. आणि बिजा प्रश्न असायचा, म्हणजे जेव्हा पोराचे घरचे, नवऱ्याचे घरचे, नवरीचे घर जायचे, बाय तुला रोट्या भुजिता येतात, भाकऱ्या भुजिता येतात,
त्यावरून मग मुलीला मग जे ते वर हा. द्यायचं की नाही, वरायचं की नाही हे ठरलं जायचं. तो जमाना होता. आजच्या जमान्यात प्रश्न बदललेले आहेत. आजच्या जमान्यात प्रश्न काय आहेत? कुठे आहे जॉबला? पहिला विचारायचे गव्हर्नमेंट जॉब आहे का? हा. आता विचारतात प्रायव्हेटला. ठीक आहे, पगार किती आहे पगार तुझा? किती? कॉन्ट्रॅक्टवर नाही ना? हे सगळे प्रश्न विचारले जातात. मग तुम्हीच आता विचार करा, बोटी राहिल्या नाहीत. आता आमच्या वेसावला एकटा मला आठवते, मी म्हणजे आता यंग असताना, लहान असताना, आता यंगच आहे, डोकरा नाही झालो मी. पण तेव्हा कसं होतं, 350-400 ट्रॉलरी होत्या आमच्या वेसाव्या गावानं. मुंबईच्या तर सोडूनच द्या, 2-2.5 हजार काय असतील. त्या ट्रॉलरी होत्या, त्या कमी का झाल्या? आता हळूहळू आपलं जसं वय वाढते तसं ट्रॉलरी कमी होत गेल्या. ट्रॉलर म्हणजे फिशिंग ट्रॉलर. फिशिंग ट्रॉलर का कमी झाले असेल तुला काय वाटते? काय कारणं असतील? जे आपले नवीन यूथ आहे ती जॉबच्या दिशेने वळली असेल त्यामुळे. हे कारण सांगितलं जाते आपल्याला. यूथ जॉबच्या दिशेने का वळले? हे कारण लोकांनी शोधलं नाही. एक तर बघा, डिझेलचे भाव वाढत चालले. 93, 105, 85. 1000 रुपये डिझेल, 1000 लिटर डिझेल एके ट्रिपला लागते. समजा 1000 ते 1500 लिटर. एक ट्रिप असते 7 दिवसाची ट्रॉलरची. आणि मोठी जर असेल ट्रॉलर आपली, तर त्या ट्रॉलरची जवळजवळ मला वाटते 12 ते 14 दिवस त्यांची ट्रिप असते. डीप सी मध्ये जातात. 1000 लिटर डिझेल जर तुम्ही गुणिले 95 बरोबर, ते केवढं झालं? 1-1.5 लाख रुपये नुसते डिझेलला गेले तुझे. बरोबर. बर्फाला तुझे 60, 70, 80 हजार बर्फाला जातात. बर्फाचा साठा पाहिजे, कारण मावरं तुझं खणान ते रेलं पाहिजे आवरेदीस. बरोबर. खलाशांचा खर्च 1.5, 2, 2.5 लाख खलाशाला जात असतील. वर्षाला 20-20 लाख, समजा वर्षाला 5 ते 10 लाखापर्यंत खर्च जात असेल या खलाशांना. कोहली माणूस जगेल कसा? बरोबर. मग टॉलरी कशा लोक चालवितील? तुला ब्रेक इव्हन तू समजतेस, नायदर प्रॉफिट नायदर लॉस. ब्रेक इव्हन जरी झाला तरी माणूस घर चालविल. पण गेल्यानंतर डीप सी मध्ये फोन येते तांडलाचा, नाखव्याला, मालकाला, काय नाखवा बोटीन बिगार झालेला आहे, होल पडलेले हान, पाणी खिरते, येण झालं, मशीनचा प्रॉब्लेम झाला. नाखव्याच्या कपाला वाटा येतात. आवरा खर्च करून बोट मिनी धाडली आणि आता परत बोट किनारी येणार. टेन्शन. तो विचार करा कसं घर चालेल माणसाचं. मग दागिने घाण ठेवितात आमच्या बायका, बोट विकावं लागते. हीच परिस्थिती आमची पण होती. आमची पण ट्रॉलर होती, पण आम्हाला पण शेवटी ती कारणास्तव काहीतरी विकावं लागली. आणि कसं असते, बोट म्हणजे आमची नाही लक्ष्मी आहे. बोट जसा माणूस वारल्यानंतर 12 दिवस दुखवटा होते नाही, तसं कोळी समाजात पण बोट गेल्यानंतर फडकी घेवायची पद्धत आहे. बोट जेव्हा बुडते ना पाण्यात, तेव्हा घरचा माणूस गेल्यासारखे लोक रडतात घरात. त्याचा दुखवटा पाळला जाते, आनंद साजरा केला जात नाही बोट गेल्यानंतर. म्हणजे एवढं बोट म्हणजे आमची घरची मुलगी, घरचं आमचं एक नातं, रक्ताचं नातं नसलं, निर्जीव आहे, पण ते आमच्यासाठी सजीव व्यक्ती आहे तो बोट म्हणजे. बरोबर. आणि आजच्या पिढीचा तर तुम्ही बोलता ना, आजच्या पिढी का नाही जाल, तर विचार करा, एवढा सगळा खर्च असताना आपली आजची पिढी कशी हे करील? अरे ती सर्वाइव्हच नाही करू कशी सर्वाइव्ह करणार मला सांग. तू 30-40 हजार तुला पगार मिळते, तो फिक्स असतो पगार. बोटीचा भरोसाच नाही, आज आहे उद्या नाही. आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आजकाल LED फिशिंग आलेली आहे. एलईडी फिशिंग मुळे काय होते? एलईडी फिशिंग तुला काय सांगतो, एक थोडक्यात सांगतो, त्याचं तंत्र काय असते ते सांगतो पहिला, मग तुम्हाला समजेल सगळ्यांना. ओके. चंद्र असते ना, चंद्राचा प्रकाश जेव्हा आपल्या माथ्यावर येते, त्या प्रकाश जेव्हा तो पाण्याला पडते नाही, ते पाण्याच्या तळ्यांचे जे मासे आहेत ना, त्या प्रकाशाला अट्रॅक्ट होतात आणि वर येतात सगळे. हे तंत्र LED वाल्यांचं वापरलेलं आहे. LED टेक्नॉलॉजी चायना बिनाशी आलेली असेल, तर या टेक्नॉलॉजीमध्ये काय होते, हाय व्होल्टेजचे LED लाईट्स पाण्याच्या वर मारले जातात समुद्रात रात्री एकदम अंधारात. ओके. त्या आर्टिफिशियल लाईट क्रिएट केली जाते, आर्टिफिशियल मूनलाईट क्रिएट केली जाते. ओके. मग सगळं जे मावरं असते ते तलांशी वर येते आणि याला समजते बोटवाल्याने का मावरं आलेला आहे बाबा, जाली टाकीतात, सगळं मावरत नुसतं खनितात. विचार नाही करत का आपल्यासारखे बीजे पण कोळी बांधव हान, लघु उद्योगवाले हान, डोलीवाले हान, टोलरीवाले हान, मिनी हात टॉलरवाले हान, दुगदुगीवाले हान. यांना मावरं मिळेल कसं? सगळं तुम्हीच घेऊन जाता, मग यांना मावरं मिळेल कसं? मावऱ्याची पण लिमिट आहे ना पैदा व्हायची, त्याचं पण सायकल आहे ना. एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे पोल्युशन, प्लॅस्टिक. दिवसागणिक लाखो मेट्रिक टन प्लॅस्टिक समुद्रात टाकलं जाते.
ते जेव्हा मावरे प्लॅस्टिक खाल तो मावरं रेल कसा. तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत तुमचं तोंड नुसतं 5 मिनिटं ठेवा, श्वास मिळेल का बघ तुम्हाला, नाही मिळू शकणार ना. नाही मिळू शकत. ते प्लॅस्टिकमध्ये जेव्हा ते मावरं प्लॅस्टिक खाते, त्याच्या गळ्यानं अटकते, चोक होते, तो मरून जाते. नाहीतर प्लॅस्टिकमध्ये जेव्हा त्याची अंडी माशाची जेव्हा त्या प्लॅस्टिकमध्ये अडकतात ती चोक होतात. मॅनग्रोव्स, कांदळवनांची कत्तल किती मोठ्या प्रमाणात होते आजकाल डेव्हलपमेंटच्या नावाखाली. तुम्ही बोलता सस्टेनेबल, शाश्वत विकास. विकास शाश्वत आहे का? अजिबात नाही. शाश्वत कधी बोलणार जेव्हा तुम्ही त्यांचे स्थानिक भूमिपुत्रांचा विचार करणार, त्यांना रोजगार मिळणार, त्यांचे जे व्यवसाय आहात मासेमारीचा, शेतीचा, मिठागरांचा, तो जेव्हा टिकेल त्याला शाश्वत बोललं जाईल, सस्टेनेबल. बरोबर. आणि सस्टेनेबल काय आहे? नुसती तोरावची, मॅनग्रोव्ह तोरावची आणि तत्सम झाडं काहीतरी वेगळ्या लावायची, काय फायदा आहे त्याचा? पण जे तुम्ही ते नष्ट करता जीवसृष्टी, ते ती निर्माण करून दाखवा, तर त्याला सस्टेनेबल आपण बोलू शकू. विकासाला कोल्यांचा, आग्र्यांचा, भूमिपुत्रांचा विरोध नाही, पण शाश्वत विकास पाहिजे. तो ज्या निसर्गाला आम्ही देव मानतो त्या निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. आज या समुद्राची, खाडींची नाले झाले गटाराचे, आम्ही नारळ वावितो देवाला, दर्यासागराला, आणि त्याला प्रार्थना करतो, रे बाबा आमचं रक्षण कर, आम्हाला भरपूर साठा आमचे डोलीला गाऊन देस, बरकत येऊन देस. उद्या विचार करा, जर नाले झाले, गटार झाले, आम्ही पूजा काय गटाराची करणार? म्हणजे तुम्ही आमच्या पूजेचा हक्क पण तुम्ही मारून नेता, बरोबर नाही? मग ही सगळी कारणं आहेत. क्लायमेट चेंज सर्वात महत्त्वाचं कारण. कोळी लोकांना पण माहीत नाही. क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल आवरं खतरनाक कारण आहे. युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्रसमूह, त्यांचं पण यावर लय हे चालू आहे, लोकांना अवेअरनेस करायचं. क्लायमेट चेंजचे बघी, हिमालयांचा बर्फ वितालते आणि पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. 2 डिग्रीशी तापमान वाढत चाललेलं आहे. आपल्याला वाटते हिमालयन बर्फ वितालते, आम्हाला काय होते त्यानं, आम्ही मुंबईला राहतो, आम्ही कोकणात राहतो. तसं नाही आहे. हिमालयन बर्फ वितालते, अंटार्क्टिकाला पाणी हळूहळू वाढते ना तुमचं. विचार करा, तुमची किनारपट्टीचे गावच रेवायची नाही. मोठी लाट आली, सुनामी आली, एक तर कांदळवन नष्ट, वर्षी तुम्ही पाणी विताळते, तुमचा बर्फ विताळते. क्लायमेट चेंजचे बघी, आणि समुद्राचे खालचं तापमान बदलावं लागलेलं आहे. ते मावरं किनारा सोडून एकदम डीप चाललेलं आहे. ही सगळी कारणं आहे. पण विचार करा, तरुण पिढी कसं करेल? जॉब नाही करेल ते काय करेल? मावऱ्यान, मिठान काय राहिलेलंच नाही. मग आता पुढची जी आपले 2, 3, 4 जनरेशन्स येतील, त्यानंतर तुम्हाला काय वाटतं की कोळी समाज किंवा आगरी समाज कसा असेल? आता बघा, मी बोलेन की प्रोस पण आहेत, कॉन्स पण आहेत. म्हणजे चांगल्या गोष्टी पण आहेत आणि नेगेटिव्ह पण आहेत. तर चांगल्या गोष्टी अशा आहेत, काय आमच्यासारखे तरुण पिढी आहेत. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर एक कोळीनबाई आहे धारावीची, प्रचिता म्हणून. ती मावरं विकते, आयाच्या पाठी जाते, म्हणजे सिटी लाईटच्या बाजारात मावरं विकते. तर पहिला ती रील काढायची नाही, तिला हसावचे सगळे. मी पण रील काढायची म्हणा, पहिला बोलायचे काय करतेस, पण हळूहळू लोकांना महत्व समजत गेलं. बरोबर. आता लोक बोलवितात, अरे आमचा पण शूट कार, आमचा पण रील कार, आमची डोकरी आजी गाणं चांगलं बोलते, धवला चांगला बोलते, तिचा रील कार, उद्या ती नसली ते आम्हाला तरी बघावं मिळेल, आम्ही ते ऐकूनशी आम्ही गाऊ शकू. ती हे रीलचा फायदा झालेला आहे, व्लॉगिंगचा फायदा झालेला आहे. मी बेलपाडकर सारखे आपले व्लॉगर आहेत, तुम्ही बघितलं असेल, मावरं धरतान, मुंबईचा कोली, मी बेलपाडकर, कोली कल्चर आहे, आदर्श आहे असे, आणि वसईकरीन बाय आहे. हे या सगळ्यांचं एकत्र येऊन काय, आणि आगरी कोली लाईफस्टाईल आपले बरेच आहेत, आपले मित्र वगैरे, त्यांचं काय केलेलं आहे, काय आपले जे कल्चर आहे त्याला पडद्यामध्ये आणूनशी आपले नवीन पिढीला गोडी निर्माण केलेली आहे. खाली कोळी, आगरी, भंडारी, कुणबीच नाही, इतरही लोक त्यांनी इंटरेस्ट घ्यायला लागलेला आहे. या रील्सचे बघी काय झालेलं आहे, बाहेरची संस्था यायला लागल्या, NGOज यायला लागलेले आहेत. नॅट जिओ, नॅशनल जॉग्राफी, डिस्कवरी सगळे येतात, आणि कोळी लोकांची दखल आज घेतली जाते या मीडियाच्या मुळे. तुझा पॉडकास्ट पण मला वाटते पॉडकास्टच्या थ्रू पण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल आणि बरीच लोक येऊ शकतात. तर मला वाटते नवीन पिढीने, असं मी बोलणार नाही की नवीन पिढी विसरत चाललेली आहे, पण जोपर्यंत त्यांना आपल्या रिवाजांच्या मागचं खरं शास्त्रीय कारण, विज्ञान समजेल नाही, लॉजिक समजत नाही, तोपर्यंत नवीन पिढीला त्यांना आवड निर्माण होणार नाही. आणि मला नाही वाटत आजपर्यंत एवढे डेव्हलपमेंट झालेले आहेत मुंबईला किनारपट्टीवर बघा, पण आपली संस्कृती तशीच टिकून आहे. पिढ्यानपिढ्या गेल्या. आता आमचे पोरं पण, आम्ही पण त्यांना आपली भाषा बोलावं शिकवितो. नारळी पौर्णिमेला माझी मुलगी बोलते,
माझा आवडता सण नारळी पौर्णिमा का तर मला कोळी लुगडं नेसावं मिळते, हो तर तिला त्यानं आवड आहे. म्हणजे समुद्रात जाऊन नारळ टाकावचा, मावरं खावायचं, मावरं कसं असते, बंदरावर जावायचं. ती मला वाटत नाही काय परिणाम होईल, काही काही ह्याच्यात परिणाम होईल, पण आपली लोक पूर्ण संस्कृती सोडणार नाही, सोडणार नाही, टिकून राहील. आणि कोळी संस्कृती आहे म्हणून मुंबईची ओळख आहे. श्रावणामध्ये कोळी लोकांना मासे खाण्यास परवानगी आहे, असा तुमचा मी एक रील बघितलाय. मला असं वाटलं की हा प्रश्न तुम्हाला विचारावा. तो रील होता ना, तो रील आवरा व्हायरल झाला. आणि माझ्या मनात पण हा वर्षी प्रश्न आहे की माझी वाईफ पण कोळी आहे, ती पण मला बोलते की श्रावणामध्ये आपण मच्छी खाऊ शकतो, पण मला कळत नाही कारण का मी कोळी नाही, तर मला कळत नाही की हा कुठला अरे लॉजिक तुझी बायको कोल्हे म्हणजे तू अर्धा कोलीच जाईलास. आता ती मावरं बनून तुला देत असेल देत घरात, आहे. तू खातच असेल. हा कसं आहे बघा, काही वर्षांपूर्वी म्हणजे मला वाटते 150 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आमची आजी सांगायची आम्हाला. आजी काय सांगायची, काय आम्हाला उपास माहीतच नव्हते. संकष्टीचा उपास काय, अरे साखर चौथी असते ना, हा म्हणजे आनंद चतुर्दशीची मगशी नंतर, येणारी हा. जी लगेच येणारी संकष्टी संकष्टी असते, कृष्ण बरोबर. पक्षांची साखर चौथी, त्याला आपण चौथी बोलतो. त्या साखर चौथीला पहिला मावऱ्याचे निवेद मांडवचे लोक हा पहिला. गणपती बाप्पाला. आता बघ तुम्ही बोलता साखर चौथ गणपती बाप्पा आहे, पण खरं साखर चौथी देवी आहे. अच्छा, या 3 देव्या बहिणी हानिया. आता ती वेगळी स्टोरी आहे, मी नाहीतर काय होईल आपला लिंक तुटेल. मी Link थोडक्यात तुटेल, सांगतो. बरोबर. पिठोरी, साखर चौथ आणि गौरी या 3 बहिणी आहेत, देवीचीच रूप आहेत. या देव्या आहेत, आपण गणपती म्हणून पूजतो. हा. आणि पूर्वी असंही म्हणतात साखर चौथ येते कधी, तर पितृपक्षामध्ये येते, तर त्याला भराली पण बोलायची पहिलीची लोक. म्हणजे आपले पूर्वजांचा मानपान यो साखर चौथीचे दिवस व्हावाचा. आता आपण सगळं विसरत चाललो, म्हणून मावरं लागायचं, कारण आपले पूर्वज मावरं खावायचे. हा. आपू मावरं दिल्याशिवाय कावला बी शिवेल नाही आपल्या पिंडाला. बघितलं असेल ना, बरोबर बरोबर. कावला बी शिवेल नाही आपल्या पिंडाला. आता आजी आमची सांगावची काय, पहिला उपास माहीत नव्हते आपल्याला, आपल्या लोकांना. कंचा मंगळवार, कंचा गुरुवार. आता आमचं घरान पण उपास असायचे नाही. मंगळवार गुरुवार असला ते मावऱ्याशिवाय माझा घास तोंडान नाही जावाचा. हा. त्या शाळेत जावाचे पुरं आमची आजी काय करायची, बाबा डिस्पेन्सरीला गेला का आजी मावरं तलावची, फ्रीजिंगची कारावची, आणि काहीतरी असायचं बागडे बोल, सरगा बोल, काहीतरी असायचं, सुरमई वाकटी काहीतरी तलून देवाची, आणि बोलायची हे बापूसेवाचे पहिला खा. हा. नाहीतर तावाचा बाबा आला काय बोलते, काय तुम्ही देवधर्म आहे का नाही. त्या आजी बनवून दे, आजीचं प्रेम नातवा म्हणे शेवटी. हा. आणि तिला माहित आहे हो लवकर जेवणार नाही आणि शाळेत जायला उशीर होईल, बस येवाची, ते शाळेची स्कूल बस येवाची, त्या आजी बनवून देवाची. तर त्या टायमाला आमच्या गप्पा चालवायच्या, आजी वगैरे आम्हाला सांगायची, अरे उपास माहीतच नाही ते आम्हाला, कंचे देव कंचे गणपती पण काही 1-2 गणपती गावात बसावचे पहिला, लोकांना माहित नसायचं. तर त्या गणपती कण सगळा लोक जमावचा, पण देव्या मात्र घरोघरी बसावच्या. शक्ती उपासना पहिलेपासून आहे. माता शक्तीची उपासना, महादेवाची उपासना कोली जमातीन आपले आगरी समाजात पहिल्यापासून केली जाते. तर उपास नव्हते. आता श्रावण, आता मला सांग आपलं स्टेपल फूड काय आहे, आपू किनारी राहणारी लोक आहो. हा. ते भात मुबलक प्रमाणाने आपल्या कोकण प्रांतामध्ये, तुला पण माहित असेल, तुमची हा. पण शेती भाताची होत असेल हा. पावसाळ्यान वगैरे, बरोबर. तर भात मोठ्या प्रमाणात, म्हणून उकडीचे मोदक आपल्याही जास्ती, गव्हाच्या पेक्षा उकडीचे मोदक. उकडीचे मोदक. रोट्या पण आपल्या चावलाच्या, चावल म्हणजे तांदूळ, आम्ही चावू बोलतो हा. त्याला आपल्या भाषेत, ते चावल्याच्या रोट्या. त्या आपलं स्टेपल डाएट म्हणजे काय, तळलेला एखादा तुकडा असेल मावऱ्याचा, हा. कुटकी असेल, आंबट असेल, धान आणि आंबट. धान म्हणजे भात, भाताला आपण धान बोलतो, आणि भाकरीला आपण रोटी बोलतो. ते हे आपलं ताट बघिशील कोली लोकांचं, ते आपलं हेच ताट. नाश्त्याला पण मावरं खावायचे लोक पहिला, अजून पण हान काही लोक. रातचे उरलेला असेल ना फेकावचं नाही, रोटी असती ते चुलीवर गरम करावच्या, त्या खावाच्या. धान असते तिथे खराब होईल नाही, मग त्याला काहीतरी मसाला टाकून फोडणी बिडणी देवाची, ती खावायची. नाही तर मग तसंच घ्यायचं, तेव्हा आंबट टाकायचं, झाला आपला दिस. ब्रेकफास्ट जावर हेवी, दुपारची जेवणाची गरजच काय तुला. आणि हेवी म्हणजे आपल्याला गरज होती ना, बोटीवर जावायचं, आवरी बोट वरावची, दोरखान नेवायचे, डोल आवरी जाल खेचावची, पाण्यात टाकावची. मजबूत पाहिजे तुझं ना, ताकद पाहिजे तुला, त्याच्या बघी आपली खाणं असं असायचं. आणि मग उपास तू मला सांग, एक उपासाचा कन्सेप्ट जो आहे, आता आपले लोक कसे जरा बाजूला राहिलेले लोकां, म्हणून इतर संस्कृती, इतर समाजापासून आपले वेगळे राहायचे, आणि मावऱ्याचा वास येवायचा, म्हणून इतर समाज आपल्याला सहसा तेवढे लवकर जवळ नाही करावचे. आतून पण आपल्या बायका इकूनशी येतात बघ, बशीन वगैरे बसल्या रिक्षान, वास कवरा सुटते, बाकीचे लोक असे बाजूला सरकतात, नाही कोलीबाई आहे कोलीबाई आहे.
पण कसं आहे, आपलं जीवनच ते आहे, आपली लाईफस्टाईल आहे, आपली बरोबर. शेती आहे मावरं म्हणजे. आपण नाही खाणार ते कोण खाणार? आपल्या देवाला बी आपण मावरच देतो. आपल्या हा. देवाला बी गौऱ्यांना बघ, चिंबोरी, निवटे, बोलार आपल्या गौरीला निवेद लागते याचा. त्याच्याशिवाय आपलं काही सणवार होत नाही. तर मावरं म्हणजे आमचं स्टेपल डाएट आहे. आणि श्रावणात आम्ही मावरं खातो म्हणजे काय आहे बघ, डीप सी बंद असते फिशिंग. ते जवळपास मिळणारे जे मावरं आहे त्याला आम्ही पकडितो आणि आमचं स्टेपल डाएट असल्यामुळे आम्ही खातो. आमच्या देवाला पण देतो. देव आनंदाने स्वीकारते. देवाने केव्हा आम्हाला पाप केलं नाही, काय रागवलेलं नाही आहे. कारण बरोबर. त्याला पण माहित आहे दर्याची लेकरं आहे, ते दर्यांशी येणारे पीकच खाणार आहे. बरोबर. तर आता सध्या नवरात्रीचे दिवस आहेत. नवरात्रीमध्ये जसं आपण बघतो की लोक गरबा, दांडिया हे सर्व खेळतात. तर आपला कोळी व आगरी समाज कशा पद्धतीने नवरात्री साजरा करतात? मला वाटते नवरात्री आहे ते मला वाटते आईच्या गाण्याशी सुरुवात करूया. हा एकविरायचा हा गाण्याशी. होऊन जाऊ दे. आई माऊलीचा हो, हो. एकविरा माते जय. की. आई तू सर्व अलंकार केले गो, आई तू सर्व अलंकार केले, आई तुला शोभुनी दिसले गो, शोभुनी दिसले. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली कोली ये लोकांना गो, आगरी ये लोकांना. तर मंडळी, नवरात्री बोलले नाही आणि चैताचा सण एकविराईचा, हे म्हणजे आपल्या लोकांचा जीव की प्राण. ते गाण्यामध्ये पण आहे, चैता पाकाचे महिन्यामध्ये, ठीक आहे. तर कसं आहे बघ, आता हे आपले भवानी बोलली, एकविराई बोलली, हिंगळादेवी बोलली, मुंबादेवी बोलली, महालक्ष्मी बोलली, जीवदानी बोलली, बाया बोलल्या. म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचं नातं आहे कोळी लोकांचं. कारण आपली नाही मातृसत्ताक समाज आहे आपला. म्हणजे आपला समाज असा आहे नाही काय, पहिली बेटी धनाची पेटी असं बोललं जाते. म्हणजे मुलगी जन्माला आली आपल्या समाजात तर कोण रडत नाही. अच्छा. मुलगी म्हणजे आपल्यासाठी अभिमान आहे. म्हणजे आपल्या घरात एकविरा, लक्ष्मी, जीवदानी, हिंगलाय, मुंबा जन्माला आली, तो आनंद उत्सव साजरा होते आपल्या. म्हणून तुम्ही बघा, पहिल्यांच्या काळात स्त्री बाहेर पडायची, ते स्त्री बाहेर पडली, एखादीच सावित्रीबाई फुले त्याच्यातनं जन्माला येवायची, जी शिक्षणाचा प्रसार प्रचार महिलांसाठी हक्कासाठी ती बांधली. बरोबर. पण आपले कोळी जमातीमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, इवन आपल्या आगरी समाजामध्ये पण आपल्या बायका यांना कधीच अडवलं गेलं नाही. कारण जिथपर्यंत आपल्या बायका बाजारात जाऊन मावरं विकत नाही, तोपर्यंत तुमच्या खानदानाचं पोट चालणार नाही, तुमचं पोट भरणार नाही. बरोबर. आणि कोणाची हिंमत आहे कोळी बाईला हात लावायची? अरे तिची काठी आणि तो कोयता बघूनच लोक घाबरतात. हा. कोण बोलणार नाही तिला, कोण चिडवणार आहे, कोणाची हिंमत आहे? ए मेल्या आवार ये केला काय, सगळ्या तिकडे लोकांची पॅन्ट खाली आलीच पाहिजे, एवढी हिंमत असते आपल्या बायकांमध्ये. अजूनही कोळी बायकांचा दरारा तुम्ही बघाल, हो. मच्छी का पाणी बोललं का एक माणूस समोर येणार नाही त्यांच्या. म्हणजे हे काय आहे बघितलं ना, ती ही आदिमायेने, एकविरेने, भवानीने दिलेली शक्ती आहे आपल्या लोकांना. सागराने दिलेल्या, सागरांच्या लाटाला झुंज देतो आपण, तर हे कोणाला घाबरणार आहेत लोक? सागरांच्या लाटाला झुंज देणं खायची गोष्ट नाही आहे. एवढी टक्कर देवाची त्या सागराला हे करायचं. तसंच आपल्या सागर कन्या एकदम धीट असतात. म्हणून आपल्या जमातीमध्ये देवीला आणि सागर कन्यांना म्हणजे आपल्या महिलांना खूप ती महिला सून असो घरची, ती मुलगी असो, आई असो, आजी असो, तेवढाच रिस्पेक्ट असतो सगळ्यांना. म्हणजे ज्या सोन्याने तुमची मुलीला लग्न करून जे तुम्ही पाठवता, त्याच्यापेक्षा दुप्पट सोनं मी तर म्हणेन तुझ्या सुनेला पण मडवते सासू, तुमच्या ऐपतीप्रमाणे. मी असं नाही बोलत की एवढंच दिलं पाहिजे, तेवढंच दिलं पाहिजे. हुंडा घ्यायची पद्धत आपल्यामध्ये नाही. तुम्हाला एक आश्चर्य सांगतो, दहेज यो शब्द जो आहे ना, दहेज, दहेज म्हणजे काय असते तर मुलीच्या घरशी, नवरी मुलगीच्या घरशी नवऱ्या मुलाच्या घरा येते तो दहेज, त्याशिवाय लग्न होणार नाही. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकावं मिळते. आजकाल कमी झालं असेल शिक्षणामुळे, पण आपल्या जमातीमध्ये, आपल्या कोल्यांमध्ये दहेजाचा प्रकारच नव्हता. उलट नवऱ्या मुलाच्या घरशी नवरी मुलीच्या घरा येते त्याला देज बोलला जाते. हळदीचे दिस किंवा लग्नाचे दिस देज घेती येतात.
ते देजमध्ये काय असते, लग्नाचा सारा असते, मग सारा पारखण्याचा विधी असते. मग तो सारा नवऱ्याच्या घरशी हाणतात, मग त्या तांदूळ असतात, चाव असतात जे अक्षदासाठी वापरतात. त्याचप्रमाणे तिला मंगळसूत्र, तिचं सोनं, मग पंच बसतात, पंच मंडळी असतात तिच्या घरची, नवरीच्या घरची, नवऱ्याच्या घरची. ते नवरीचे घरा हे सगळं घेतली जातात आणि ते सारा पारखला जाते, ते बघितलं जाते. मग पंच साड्याची क्वालिटी बघितात, हां शालू चांगला आहे, हां आवडला काय सगळ्यांना विचारलं जाते. ते गाणी वगैरे गातात आणि मंगळसूत्र गाठलं बघितलं जाते. जे काय दागिने येतात ते त्याची पारख केली जाते. म्हणून पारखण्याचा विधी असतो ह्यो. तर विचार करा, दहेज ह्यो शब्द सगळ्यांना माहित आहे, पण देज नवऱ्याच्या घरची नवरीला जाते. म्हणजे असा आपला समाज आहे. म्हणजे मुलीच्या घरच्यांना लुटण्याची ही जी टेंडन्सी आहे, ॲटिट्यूड आहे, तो आपले समाजात कवच नव्हता आणि याच्या पुढं पण नसणार आहे. म्हणजे विचार करा, मुलीला, मातृशक्तीला किती महत्त्व आहे आपल्या ह्याच्यात. म्हणून आपल्या गावोगावी देवे आहेत. ग्रामदेवता आपण पूजतो, जशी वरळीची गोल्फा देवी आहे. पूर्ण मुंबईची ग्रामदेवता म्हणजे मुंबादेवी आहे. वेसावची हिंगळा देवी आहे. कल्याण साईडला तुमची तिसाई आहे. विरारची जीवदानी आहे. शीतला देवी आहे. अशा या देव्याहान, एक खारदेवी आहे आपल्या कुलाबा कप्परेट साईडला. तर या देव्याहांना असं आपण मानतो की आपलं रक्षण करतात. म्हणजे आपल्या येणारं वादळ वारं, संकट, त्यांना आपण कौल लावतो त्या देवींना. मडची हारबा देवी ही पण लई पुरातन देवी आहे. त्या देवींना आपण कौल लावतो. कौल लावून त्यांचं परमिशन घेतो, काय बाबा मी मासेमारीला जाऊ काय, काय बाबा आमचं रक्षण होईल काय. जर तो उजवा कौल दिला देवीने तर तुमचं काम झालं, आणि डावा कौल दिला तर तुमचं काम होईल नाही. वरलीची गोल्फा देवी हिला स्पीकिंग गॉडेस ऑफ मुंबई पण बोललं जाते. स्पीकिंग गॉडेस ऑफ मुंबई ह्याच्या कारण काय, ते देवीला सोन्याचे चांदीचे शिक्के असतात, ते शिक्के लावले जातात. मग आपले मच्छीमार मासेमारीला जाण्यापूर्वी तिला विचारतात, काय मासेमारीला जाऊ का, मला मुबलक साठा मिळेल का मावऱ्याचा. तिने जर उजवा कौल दिला, उजवं नाणं पडलं म्हणजे तू जा, डावा नाणं पडलं म्हणजे तू जाऊ नको, काहीतरी तुला खतरा आहे पुरं. पण जरी मच्छीमार आपले कोळी बांधव गेले, तिचं ऐकलं नाही, पुढे जाऊन त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होते, अशी लोकांची श्रद्धा आहे आणि घडलेल्या आहेत या गोष्टी. अजूनही प्रथा आहे. म्हणजे असं आपल्या देवींचं सत्व आहे. तुला सांगू ना, ज्या ज्या दगडाला हात लागेल कोळी महिलांचा ना, त्या दगडाचं सोनं, मिदास राजाचा हात आहे आपल्या कोळ्यांचा. ज्या मिदास राजा म्हणजे कोण, त्याला वरदान होतं, काही बी हात लाविला का सोनं बनवचं. बरोबर. आपले लोक जी सोनं घालतात ते सोन्याचा करिश्मा आपल्या कोळ्यांच्या हातान पण आहे. मी तर बोलेन, काय तुमचं काय प्राण प्रतिष्ठा करावं असेल कोळी महिलांना न्या, त्या गाणं गावीतील नाही तर धवल्याशी तू देव उभारायला पाहिजे. ते विचार करा ना, रात्री जागरणाला औरते गाणं गातात, फेऱ्या मारतात, ती आदिशक्ती कोणाच्या तरी अंगात संचार करते आणि मग तिला मग विचारतात प्रश्न वगैरे. एवढी शक्ती, मंत्राची शक्ती आपल्या गाण्यांमध्ये, आपल्या धवल्यांमध्ये आहे. मुंबादेवी जागृत आहे, शीतला देवी जागृत आहे, तिसाई जागृत आहे, जीवदानी जागृत आहे, एकविराई जागृत आहे, लालबागचा राजा जागृत आहे. कोणी स्थापना केली आहे सगळ्यांची? कोळी बांधव महिलांनी, कोळी महिलांनी. विचार करा, एवढी शक्ती आहे. सागर पुत्र आहोत ना आपण. ती स्पंदने आपल्याला त्या सागराने ती कृपा केलेली आहे, आपल्या आईने कृपा केलेली आहे, माऊलीने, खंडोबारायाने कृपा केलेली आहे आपल्यावर. म्हणून ते आपल्याला ती शक्ती मिळालेली आहे. उपजुक आपल्यात आहेच ती कोळ्यांमध्ये. जिथे जिथे हात लावू ती स्थानं जागृत होतात आपली. वेताळदेव किती जागृत आहे आपला खांदेरीचा, तुम्हाला माहित असेल. ते मी ऐकलं सुद्धा आहे की जेव्हा नाखवा नवीन बोट घेतो तेव्हा पहिला खंदेरीला जातात. खांदेरीला जावं लागतं त्याला. वेताळ देवाचं मानपान करावं लागते. वेताळ देव आणि त्याच्या 7 बहिणी, अशी आपल्या एक मान्यता आहे, कथा आहे. ते खांदेरीचे माझ्या वेताला देवा गाणं पण तुम्ही ऐकलं असेल. नारलान पाणी घ्या, नाव देवाचं घ्या र, नारलान पाणी नाव देवाचं घ्या, येताल देवा तुला मी पाहिलंय, खांदेरी डोंगर भाला विलाय, असं गाणं आहे. ते वेताळ देव आणि आपलं खूप जुनं नातं आहे. सर्वात जुना देव आपला कुठला असेल तर वेताळ देव. वेताळ आणि सातीबाया, जलांच्या बहिणी, म्हणजे त्याच्या बहिणी,
तर या 7 बहिणी आणि त्यांचा जो गवली आहे ना, त्या गवलीला वेताल पण बोललं गेलं काही ठिकाणी झोटिंग बोलतात, काही ठिकाणी काना पण बोलतात, काना गवल्या. तर वेतालाची असं आहे प्रचिती, जर तुम्ही खांदेरीला गेला तर वेतालाच्या बरोबर एक जरा पुढे चालत गेलात नाही तर 7 बहिणींचं स्थान पण आहे. मोठी विहीर आहे, बावडी आहे. त्या बावरीच्याच बाजूला 7 बहिणी पण हान, पाषाण रूपी हान. आता ते थोडं खंडित झालेलं आहे पाषाण, पण मी तर तुम्हाला सांगेन आपल्या लोकांना, आपल्या कोल्यांना, आगऱ्यांना, भंडाऱ्यांना, कधीतरी चला खांदेरीला आपण जाऊया. त्यांची अवस्था बघा, ते जे बायांचं देऊळ आहे 7 बायांचं, आपण एकत्र येऊन ते निर्माण करूया. पुरातत्व खात्याशी बोलूया, त्या किल्ले संवर्धन ग्रुपशी बोलूया. आणि मला वाटते ते मंदिर आपण बनवलं पाहिजे, कारण एकदम खंडित झालेलं आहे बायांचं मंदिर. आपण एकत्र जाऊन करूया तिथे काहीतरी. तर जिथे वेताळ त्या बाया पाहिजेच, जलांच्या बाया. आणि वेताळाच्या माहिती अशी आहे का तो देव आपलं सागरान रक्षण करते. आणि त्या वेताळाचं वाहन बोलतात डॉल्फिन, त्याला आपण गुलुम बोलतो. डॉल्फिन जर लांबचे दिसला नाही तर त्याला शुभ संकेत मानलं जाते. पण तो जवळ आला तर तो हायदोस पण घालतो डॉल्फिन. कारण आपले बोटीन पहिले आपले जे कोली लोक जावाचे मावरं धरावा, ते बोटीन शिपलान बारक्या ज्या मच्छवे वगैरे असायचे, त्या मावरं बघून तो खावायला येवाचा. तो मारावा नाही येवाचा, तो असं येवाचा नाही, ते आपले लोक घाबरावचे, म्हणजे तो अंगावर येवाचा डॉल्फिन. आणि पहिला पाणी स्वच्छ होतं, ते रास डॉल्फिन तुम्हाला दिसावचे पहिला पावसाळ्याच्या वेगळ्या वेळेला. तर डॉल्फिन त्याचं वाहन बोललं गेलं वेताळाचं. तर डॉल्फिनला वेताळ देव बोलावचे. आणि देव मासा म्हणजे व्हेल, याला बैरी देव बोलावचे लोक पहिला. त्याला बैरी देवाचं वाहन बोललं गेलं, व्हेलला देव मासा. तर हे 2 माशांना आपल्याला लय महत्व आहे. तर वेताळाचं मानपण करावं लागते. नवीन बोट बांधली की नाकव्याला पहिला बोट भेटून वेताळ देवाला, मग ते बकरे कोंबडे कापण्याची जी आपली पद्धत आहे ती तही होते. वेताळ देवाला चुना लागते, चुन्याशी त्याला चोलावं लागतं. मग मोठा खडप आहे तो वेताळ देवाचा पाषाण, त्याला चुना लावायला लागते, शेंदूर नेवायला लागते, त्याला दूध नेतात काही लोक, दारू नेतात. दारू म्हणजे आपली गावठी दारू, त्याची धार त्याला व्हावा लागते वेताळ देवाला. शेवटी भूतांचा राजा आहे ना तो, महादेवाचा अंश, भूतांचा राजा आहे. भूतांचा राजा असल्यामुळे त्याला हे सगळं तुम्हाला द्यावं लागतं. अंडी देतात काही लोक, मानपान होते. वेताला सोबत जर तुम्ही कधी अलिबाग, थळ या पट्ट्यात गेलात, ते वेतालाच्या सोबत त्याच्या बाजी मेस्को बहीण आहे, मेस्को माता आहे. तुम्हाला माहित पण नसेल. कामाख्याला सगळे आपण गेलेलो आहोत. कामाख्याला काय आहे, योनी आहे. मेस्को माता आहे ना थळला, ती पण योनी स्वरूप आहे. आपले अभ्यासक आहेत भगवान दांडेकर काका आहेत. कोळी गीतांचा म्हणजे मला तर वाटते 500च्या आसपास कोळी गीतं त्यांच्याकडे साठा असेल. कधी बोलवा त्यांना, नक्की बोलवा पॉडकास्टमध्ये. तर त्या काकांनी कोळी गीतांचा, कोळी संस्कृतीचा, तर ते मला सांगत होते आपली जी मेस्को माता आहे ना तिकडे थळला, ती योनी स्वरूप आहे. म्हणजे आपल्या समाजांमध्ये आदिवासी जमातींमध्ये ना योनी आणि लिंग याची पूजा केली जायची. म्हणजे फर्टिलिटीचं साईन आहे. योनी आणि लिंगापासून सृष्टी निर्माण होते. तर ती मेस्को माता म्हणजे योनी स्वरूपा होती. आणि लिंग म्हणजे महादेवाचे लिंग. जेजुरीला जा, शिखर शिंगणापूरला जा महादेवाचं, ते पण आपल्या कोळ्यांचं मान असते, ते पण लिंगहान. जैन जय लिंगहान तय आपू महादेवाची स्थानं आपली झाली. तर असं महत्व आहे आपल्या यान. आणि वेताळ देवाच्या या बहिणी, दुसरा शेंड्या गोंड्या म्हणजे द्वारपाल हान, त्या किनारीच हान सगळे देव. एक लक्ष्म्या देव आहे थळचा. हे देवांना मला वाटतं आपले लोक विसरत चाललेले आहेत. तर मी विनंती करेन आपल्या युवा पिढीला, आपल्या नवीन पिढीला, तुमची नवी बोट असो नसो, तुमची बोट असो नसो, पण जा खांदेरीला जा, देवाचा मानपान करा. काय नसेल ते एक नारळ फोडा. तुम्हाला बोलले ना कोंबडे बकरे कापा, नारळ फोडा, लक्ष्म्या देवाखन जा, मेस्को माताची भेट घ्या, शेंड्या गोंड्याची भेट घ्या. सगळ्या देवांना विसरू नका. आपले राखणदार हान. आज नवीन मूवी आलेला बघितलं नाही, दशावतार. त्यात महत्व कणाचं आहे, राखणदाराचं महत्व. हे देव सगळे आपले राखणदार हान. आपले दर्यान आपले राखण करताना, आपली भूमीची राखण करताना, यांना विसरू नका. आपल्या इथे असे भगत आहेत. अष्टाग्रह असतो आपल्या ह्याच्यात, कोळी ह्याच्यात अष्टाग्रह असतो. अष्टाग्रह म्हणजे अलिबाग वर्सोली दरबार आहे, खंडोबाचा मोठा दरबार आहे, नक्की जा. जेजूरवरून देव आला तो वर्सोली दरबारात आला आपल्यासाठी. काणू आणि मालू भगत आपले आद्य भगत होते. आजकाल लोक या बुवा भक्तांच्या नादाला लागतात. मी त्यांना सांगतो आपले कोणाच्या नादी जास्त लागू नका. तुम्हाला ते भ्रष्ट करतात ते लोक. काणू आणि मालू भगत आहेत. सदमावर म्हणजे संगम तीर्थ आहे, संगमेश्वर वर्सोलीच्या पुढे अलिबागला. तिथे जा. ते आपले मूळ आद्य गुरु ते आहेत आपल्या समाजाचे. त्यांचे पाय धरा, तुमची सगळी संकट दूर होतील.
गुरु असावा पण भोंदूगिरी नका करू. गुरुचं बरोबर. महत्व आहे, गुरु पाहिजे, आध्यात्मिक मार्गावर गुरु पाहिजे. पण गुरुच्या नावाने आजकाल भोंदूगिरी जास्त चाललेली आहे, भलते भलते चाले चाललेले आहेत, ते कोणतरी ते बंद झाले पाहिजे. तर कानू मालू भक्ताने खंडोबाला जेजुरीवरून आहे आणलं, म्हणजे आवरी सत्व होतं त्यांचं भक्तांचं. मी बोललो ना, आपला हात म्हणजे हा. मिदास राजाचा हात आहे. देवाला जेजुरी सोडून वरसोली दरबारात देव आयला, या दोघांचं ऐकून. हा. मोठी कथा आहे ती. तर आपले जे भगत आहात अष्टाग्रांत काही पोवे आहेत, जसं आमचा वेसावचा गोमा भगत आहे, मला वाटतं वर्लीचा एक भगत आहे, धारावीचा भगत आहे, कुलाबचा भगत आहे, वरसोली दरबारान आहे, थलान, असे अष्टाग्रह होते कोल्ह्यांचे. ते जे काय देवा धर्माचं जे काय बोलायचं असेल त्या अष्टाग्रहात पंच बसावचे, अष्टाग्रहात निर्णय व्हायचे. काय बाबा माचे ड्युटीच्या म्हणजे माघ पौर्णिमेच्या पालख्या कवा निघतील, जेजुरीला कवा जातील, आईच्या जागे पोवा जावाचा आहे. पोवा म्हणजे धार्मिक मंडळ, मंडळ. त्याला आपू पोवा बोलतो आपल्या भाषेत. ते पोवा कवा जावाचं आहे आई जागे, ते सगळं ठरवण्याचं कार्य हे अष्टाग्रहाचे भगत करायचे. तर अष्टाग्रहामध्ये भक्तांमध्ये असं रिवाज आहे, काय वर्षभर चिकन मटन अंड खात नाही. मावरं खातील. मावरं का खातील? कारण ते आपलं शेतीचं अन्न आहे. म्हणून श्रावण असो काय असो आपण मावरं खातो. चिकन मटन अंड म्हणजे आपल्यासाठी नॉनव्हेज. आता ऑफिसला पण डब्बा नेला नाही, चिकन मटन असलं का आपण खात नाही श्रावणात. मग ते लोक बोलतात, ए मग मावरं कसं खातो, मच्छी कसं खातोस तू? बोला आमच्या देवाने आम्हाला अलाव केलं असं सांगून टाकतो आम्ही. तर ते बोलतात, अरे बापरे, बरं आहे, मग कोळीच म्हणूनच जन्माला यायला पाहिजे आम्ही, म्हणजे मावरं खायला मिळेल आम्हाला. मी स्वतः गणपतीपासून श्रावण पकडलंय. आता नॉनव्हेज नाही खात आहे, पण मच्छी खातोय आम्ही घरी. अरे वा, अरे वा, मस्त आहे. म्हणजे तू मी बोललो ना, तू अर्धा कोळीच हास. तुझी बायको कोळी म्हणजे तू कोळी. तसं आपले जमातीमध्ये नाही, आपले कोळी समाजान, आपले आगरी समाजान. आता आगरी समाजामध्ये सुकटला जास्त महत्व आहे. सुकट असतो, वांग कोलिम वगैरे जास्त लग्नात वगैरे असतं. इव्हन कोळ्यांच्या पण लग्नात वांग कोलिम मी पाहिजेच. आणि मटणाला जास्त मान आहे आगरी समाजामध्ये. लग्नात मटण केल्याशिवाय म्हणजे हळद वगैरे आपला साखरपुडा होईल नाही. तसं कोळ्यांमध्ये ना चिकन मटनचा फॅट कमी आहे लग्नामध्ये. लग्नात जर कोळ्यांच्या गेलात ना तर तुम्हाला कोळी मांगा असते, बोंबील असतात, वेसावा दांड्याला मडला आलं तर बांबुके बोंबील तुम्हाला खावायला मिळतात. तर घोळ माशाची आमट म्हणजे आपल्या हळदी त्याच्याशिवाय होत नाही. आपल्या देवाला पण निवेद याचा आपल्याला दाखवावंच लागते. म्हणून मी बोललो नाही चुकीचं नाही. आणि भगत आहे ना आपले भगत, जे खंडोबाचे भगत असतात दरबारात, वर्षभर चिकन मटन अंड खात नाही. वांगी सत म्हणजे चंपाषष्ठी झाल्याशिवाय वांग्याला हात लावत नाही खंडोबाला दिल्याशिवाय. फक्त 8 दिवस त्यांना सूट असते चिकन मटन खावायची. 8 दिवस कधी चैताला मान कापल्यानंतर, त्याच्यानंतर येणारे 8 दिवस म्हणजे चैत्र अष्टमीला मान होतो आपल्या आईचा, सप्तमीला पालखी निघते एकविराईची, अष्टमीला तिचा मानपान होतं, तेलवण होतं. त्याचे मंगशी 8 दिवस खाली हे लोक चिकन मटन अंड खातात आज पण. आणि जरी खाल्लं चुकून बाहेर, तर बाहेरच आंघोळ करावची. मागे नाणी असते, आंघोळ करूनच घरात प्रवेश. पण त्यांचं असं म्हणणं आहे काय, तू त्यांचे देव कडक असतात ते देव मग शिरवत नाही, घरामध्ये प्रवेश देत नाही किंवा कोणाला संकट येतात. पूर्वी घरोघरी कोळ्यांच्या घरी चालायचं नाही. फक्त भक्तांच्या नाही, घरोघरी चिकन मटन अंड चालायचं नाही. फक्त 8 दिवस खाल्लं जायचं आणि खाल्लं तरी बाहेर आंघोळ करून आत यायचं. प्रथा होती. आजकाल काय झालं, कॉस्मो झालो. बाहेरून मित्र बोलला चल रे पार्टी को जाना है, चलो जाना है खाने को. तर फ्राईड राईस खाऊन आला, नूडल्स खाऊन आला, पिझ्झा खाऊन आला, थोडी घरी आला. तर काय करणार, लाईफस्टाईल आपलं चेंज झालंय आता. पूर्वीचं सगळं पाळणं शक्य पण नाही आता कोणाला एवढं. आपल्या पूर्वजांकडून आपण नेहमी ऐकत आलोय की नवरात्रीच्या दिवसामध्ये जास्त बाहेर थांबू नको, उशिरा घरी येऊ नको, भूत पकडतात वगैरे वगैरे. तर याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? बघा, नवरात्रीचे बाबतीत असं बोललं जाते काय 8 दिवस नवरात्रीचे. एक त्याचा अर्थ असा आहे काय, देवी सिंहस्थ बसलेली असते, म्हणजे तुमच्या घरात तिला चंदनाच्या पाटावर चौरंगावर तिला बसवितात. बरोबर. तर ती बसल्यामुळे तिची नजर बाहेर नसते. तुमच्या घरात कुलामध्ये ती कुलस्वामिनी बसते, भवानी घाटी बसते. ती बोलतात ना, घाट हलवल्यावर मग ती निघून जाते डोंगरावर असं बोलतात. आपली देवी डोंगरावर जाते माऊली, असे डोकरे सांगावचे. म्हणजे घट हल्ला काय माऊली डोंगरावर म्हणजे आईचे जागे, नाही ते तुळजापूरला निघून गेली. 8 दिवस कसं असते, ती घरात असते, तिचं लक्ष बाहेर नसते. ही जी भूतखेता असताना असं बोलता ना, ते लोकांची श्रद्धा आहे.
ही भूतखेत प्रेत हे जे सगळे असतात पिशाच वगैरे ते मोकाट सुटलेली असतात, पार्टी चालू असते त्यांची 8 दिवस असं आपण बोलूया. कारण त्यांना होल्ड करणारी पकडणारी शक्ती ही घरात शांत बसलेली आहे. त्यांच्यावर अंकुश नाही कोणाचा भूतखेतांवर. म्हणून बोलतात का रात्री बाहेर फिरू नका, ये नका. आणि ती आदिमाया आदिशक्ती आहे, महादेवाची आदिशक्ती आहे ती. तिच्या पाठी गण असतात, सगळे प्रेत वगैरे असतात, तिच्या सेवेन असतात. शाकिनी डाकिनी हाकिनी लाकिनी बरेच प्रकार हान तिचे सेवे, वेताळ तिचे सेवेन असतात. ते तिचे पारेकरी हान, ते तुमच्या घराबाहेर असतात. तिच्या सेवेमध्ये अडथळा येऊ नये म्हणून ते पारा करत असतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. तर ह्या टायमाला काय असते असं बोलतात, नवरात्रीचे 8 दिवस शक्तीचं तत्व, स्पंदने, व्हायब्रेशन्स हा. मोठ्या प्रमाणात वातावरणात असतात. त्याचा फायदा बरेच साधक घेतात. म्हणून नवरात्रामध्ये जप करा, नवरात्रामध्ये होम करा, नवरात्रामध्ये साधना मेडिटेशन करा देवीच्या नावाशी. दुर्गा सप्तशती वाचा, बीज मंत्राचा म्हणजे नववार्ण मंत्र आहे तिचा, ऐम ह्रीम क्लीमचा, त्याचा जप करा असं सांगितलं जाते. का तर वातावरणात तिची शक्ती भारलेली असते आदिमायेची. लगेच फायदा होते माणसाला. तिचा जप नवरात्रात करा आणि तिचा जप इतर दिवशी करा, तुम्हाला फरक जाणवेल. नवरात्रात तेज वाढलेलं असते तिच्या शक्तीचं. मग काय होते, मग हे जे असं बोलतात ना काही लोक काळी विद्या करणारे हान, आगोरी हा, हान, हा. तांत्रिक हान, ते ह्या टायमाला स्वतःची शक्ती वाढवत असतात नवरात्रामध्ये. मग ती भूतखेतं असतात त्यांना ते वश केलेले असते असं बोलताना, अशा बऱ्याच कथा हान आणि बऱ्याच हे आहे. तरी भूतखेतं बाहेर फिरत असतात. म्हणून बोलताना काय 12च्या नंतर, दुपारी, रात्री 3च्या आधी जायचं नसते फिरायला. बाईनी मोकळे केस सोडायचे नाही, तिथे बरोबर, फिरायचं बरोबर. नाही, असं एक बोललं जायचं पहिला. म्हणून नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त जागरण, जरी गोंधळ जागरण का केला जातो, आदिमायेचा जागर, आदिमायेचा गोंधळ असतो, रात्री असतो. म्हणून लोकांनी जागर राहून, तिचं फेऱ्या घालून, तिचे गाणी बोलून, ती जास्तीत जास्त तिचा आपल्याला सहवास कसा लावेल तो बघावचा. आता झाली 7-8 दिवस ही भूतखेतांचा पारा बाहेर, ती बाहेर मोकाट असतात ते लोक. मग देवीचा होम असतो, अष्टमी किंवा नवमीला तिचं होम करतो आपण, म्हणजे हवन असते तिचं देवीचं. काही लोक चंडीयाग करतात मोठ्या प्रमाणात. होमाच्या दिवशी असं बोलतात काय, आपण होमाला काही लोक बळी द्यायचा प्रथा आहे काही ठिकाणी. पशुबळी आहे, काही ठिकाणी नारळाचा बळी, काही ठिकाणी कोहळा कापला जातो, काही ठिकाणी लिंबू कापला जातो. असे वेगवेगळ्या प्रत्येकाच्या रिवाज आहेत, प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे. तर बळी दिल्यानंतर असं बोलतात का आदिमायेच्या अंगठ्याखाली जे असुर तिने मारलेले आहेत, जे प्रेत आहेत, ते त्या होमानंतर ती अंगठ्याखाली घेत असते. म्हणून अष्टमीपर्यंत आपण उपद्रव माजवायचा नसतो, कारण ऑलरेडी ते भूतकेतू उपद्रव माजवत असतात बाहेर. म्हणून त्याच्यात आपलं हे त्याच्यात नको समावेश. म्हणून आपल्याला बोलतात की रात्री फिरू नये बाहेर, निर्जन स्थानी जाऊ नये, अंधारात जाऊ नये. अष्टमीला माऊली तिच्या बोटाखाली असुरांना घेते परत, आणि आपण जेव्हा होम करतो ते नष्ट होतात, किंवा तिच्या पायाखाली तो परत महिषासूर, परत ते असुर परत तिच्या पायाखाली अष्टमीला. म्हणून अष्टमीला, महाअष्टमीला महत्त्व आहे नवरात्रीमध्ये. तेव्हा सगळी भूतावळ तिच्या पायाखाली येत असते. अष्टमीलाच होम होतं. अष्टमीला युजली अष्टमी किंवा अष्टमी नवमी तिथी लागते, महानवमी बोलतो आपण त्याला. आईच्या जागे होम जे एकविरेला होते तो महानवमीचा होतो, आणि आपल्या घरोघरी अष्टमीला होतो. काही आपल्या लोकांच्या घरी आई जागेचा म्हणजे एकविरेचा होम झाल्यानंतर मग घरी होम पेटतो, अशी पण प्रथा आहे. त्याच्यानंतर मग घट हलवली जाते आपल्या, आणि देवीचं मग विसर्जन होतं, अशी प्रथा. म्हणून ते भूत आणि तू बोललास ना, ही ते कनेक्शन आहे तसं. आणि एक प्रश्न मला सुद्धा आहे आणि मी जेव्हा पॉडकास्ट तुमच्याबरोबर करणार तेव्हा मला 2-3 जण पण बोलले की हा प्रश्न तू त्यांना नक्की विचार. 7 बाया हे नक्की काय आहे? 7 बाया, आता बघा कसं आहे, 7 या आकड्याला आपल्या शास्त्रामध्ये बरंच महत्त्व आहे. तर 7 नद्या, 7 सिस्टर्स, नॉर्थ ईस्टला गेलात 7 सिस्टर बोलला जाते, नॉर्थ ईस्ट आयलंड आहे. 7 चक्र आहेत शरीरामध्ये, योगाचे 7 चक्र आहेत. सप्तर्षी आहेत, 7 आहेत ते पण. तर या 7ला एवढं महत्त्व आहे की तो नंबर जो आहे ना 7 आकडा, तो जादुई नंबर बोलला गेलेला आहे. म्हणजे कोणाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल किंवा देवाची जवळीक साधायचं असेल तर 7. आठवड्याचे दिवस पण 7.
म्हणजे विचार कर 7ला किती महत्व आहे. तर ह्या 7 देव्या किंवा आपण बोलतो 7 बाया, त्या बायांचे प्रकार असे आहेत. एक तर जलांच्या बाया 7 बाया आणि मोठ्या बाया असे 2 प्रकार आहेत. तर मोठ्या बाया म्हणजे त्याच्यात जीवदानी, एकविरा, हरबा अशा या 7 हा. बहिणी आहेत. गोल्फा, मोठ माऊली म्हणजे मोठी माऊली, चंपावती अशा या 7 बहिणी आहेत. तर या शीतला, तर या 7 बहिणी यांना मोठ्या बाया बोलल्या गेल्या. मोठ्या म्हणजे सर्वांत मोठ्या, आपल्या ह्याच्यात मोठ्या. आणि यांच्या अंडरमध्ये ज्या कार्यरत आहेत त्या म्हणजे 7 बाया. पण त्या 7 असताना काही ठिकाणी 21 पण असतात बरं. हा 7च हा असं नाही. 7 3 जा केलं तर 21. म्हणजे मॅथमॅटिक्सला किती महत्व आहे बघ. 7 7 7 21. 21. म्हणजे 7ला सोडलेलं नाही शेवटी आपण. 7 किंवा बरोबर. 21. तर 21 जणी बाया पण बोलतात. तर बायांमध्ये असे प्रकार आहेत. जलांच्या बाया म्हणजे कोळ्यांचा, आग्र्यांचा ज्यांच्याशी जास्त संबंध येतो तर जलांच्या बाया. भंडाऱ्यांचा माली जातीचा समाजाचा ज्यांच्याशी संबंध येतो तो मालनी बाया किंवा माली समाजाचा. फुलं वेचतात ते माली लोक. यांचा मालनी बायांशी संबंध येतो कारण त्या झाडावर असतात. चाफ्याच्या झाडावर, कुठलं दुसरं झाड असेल, वासाच्या फुलाचं, चंप्याचं झाड असेल, जाईजुईचं असेल, मोगऱ्याचं झाड असेल, त्यांच्यावर बायांचा वास असतो असं बोलतात. आणि जलाच्या साठा म्हणजे कुंड, विहीर म्हणून बावडीला मान आहे बघ आपल्या ह्याच्यात. हो. रात्री बावडीकडे जायचं नाही, केस मोकळे ठेवायचे नाही, कारण ते बायांचा फेरा असते बायांचा. आणि काही लोकांना बोलतात रातची झांजरांचा आवाज आहे ते ऐकावा. जुनी लोक सांगायचे बा, हा. आपण तर ऐकला नाही. जुनी लोक सांगायची जय बाया असतात, बाया बावडीच्या रात्री जर तुम्ही 12 ते 3 मध्ये तिचा फेरा असते म्हणून कोणी मध्ये जायचं नाही. बाईनी केस मोकळे सोडायचे नाही तिथे गेल्यावर. ते बायांचा फेरा असते. ही पुरातन दैवतन आपली जागृतन एकदम. या ज्या बाया आहेत त्या भवानीच्या सेवेमध्ये असतात, एकविराईच्या सेवेमध्ये असतात, जीवदानीच्या सेवेमध्ये असतात. अच्छा. ह्या 7 बहिणी आणि यांचा बंधू वेताळ. ओके. तर या जलामध्ये असतात. जलान म्हणजे त्याला कोलनी बाया बोलतात, जलांच्या बायांना. झाडावर असतात त्यांना मालनी बाया बोलतात. काही ठिकाणी ब्राह्मणी बाया पण आहेत. तर असे बायांचे प्रकार आहेत. आणि बायांना आपले देवस्थानात पण महत्त्व आहे. जे आपण खंडोबाचे वगैरे टाक पुसतो त्याच्या बाजूला पाळणे असतात बायांचे. कारण बाया अशा आहेत की पहिला मुलांना बघ चिकन पॉक्स ठेवायचे पहिला. हो. देवीचा रोग, देवीचा आजार बोलावचे. ते असे खड्डे पडायचे अंगाला. आता तो त्याच्यावर हे आलं, वॅक्सिन आल्यामुळे. मला आहे. अच्छा तुला पण आहे का? तर ते खड्डे लहानपणी पडायचे पहिला. पडले तिकडे. आहेत ना? दोन पूर्वी पडले. होतं. आता वॅक्सिन आले. हा. तर मग ते मिझल्स, चिकन पॉक्स, वेगवेगळे प्रकार, नागिन यायची अंगावर. अजून पण येते, नागिन येते. त्याच्या वेळेस आपल्या लोक काय करतात, पूर्वी काय होतं ना, लोकांना एकतर औषध पाण्याला एवढं त्यांना हे नव्हतं. वैद्य कमी असायचे, हा. डॉक्टर कमी असायचे आणि निर्जन स्थानी आपण राहायचो, जंगलात राहायचो. अजूनही तुम्ही जर कुठल्या जंगलात गेलात, आम्ही त्या दिवशी ट्रेकिंगला गेलेलो, पठार आहे कासू पठार म्हणून, आपले महादेव कोळी बांधव आहेत. विचार करा कसं ते येत असतील. हॉस्पिटलला त्यांना ॲक्सेस नाही, दवाखान्याला ॲक्सेस नाही. ती लोक कशी येणार? किती लांब राहतात ती लोक, दरी खोऱ्यात राहणारी लोक, आपले आदिवासी हा, बांधव. हा, हा. त्यांच्यासाठी इझी ॲक्सेस काय, तर झाडापालांना देव मानायचं. नदीला जिथे पाण्याचा साठा असेल तो देव, मग भगत असणार, वैद्य असेल जो जडीबुटी देणार, मग त्या भक्ताकडून अंगारा घ्यायचा, भंडारा द्यायचा, त्याच्या अंगात संचार होणार, त्याला प्रश्न. ह्याने काय होतं, तुमची ना पॉझिटिव्हिटी डेव्हलप व्हायची. राईट. तुमचं सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन जागृत व्हायचं आणि इच्छाशक्ती प्रबळ व्हायची. त्या इच्छाशक्तीमुळे अर्धे रोग बरे व्हायचे. बरं. आणि तेव्हा ऑर्गॅनिक खाणं असायचं, हे असं पल्युटेड आणि असं भेसळ केमिकलयुक्त नसायचं. त्याच्यामुळे लोकांना आपसूक फायदा व्हायचा त्यावेळेला. म्हणून ही अंधश्रद्धा आपण बोलतो नाही, चुकीचं आहे. श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये बारीक डोर आहे. अंधश्रद्धा नाही आहे त्या, ही लोकांच्या जगण्याचं लाईफस्टाईल होतं. हे अजूनही गेल्यात निर्जन स्थानी, त्यांचं जगण्याचं लाईफस्टाईल आहे. डॉक्टरांना ॲक्सेस नाही तिकडे. काय करणार, देवस्की करावीच लागणार त्यांना. हळद आहे, हळद लावली तर माणसाला बरं वाटणार, आयुर्वेदिक आहे ती. कडुनिंब आयुर्वेदिक आहे. म्हणून कांजऱ्या वगैरे आल्या की कडुनिंब, मीठ, हळद लावायचे अंगाला, कारण ते जंतू मारले जायचे, त्यांनी व्हायरस, बॅक्टेरिया मारले जायचे, फंगस मारला जायचा. हे लोकांनी समजलं पाहिजे त्यामागे विज्ञान काय होतं. तर असे हे बाया पूजल्या जायच्या. मग बायांचे 5 दिवस बायांचं थावलं मांडायचे किंवा तिचा मांड मांडायच्या बायांचा.
एकदम खतरनाक बोलायचो ना आपण, खतरनाक बाया, खड्डे हा. एकदम पडायचे, माणूस हा. आजारी पडायचा. मग 21 दिवस असायचं तिचं. 21 दिवस तिचा मान मांडायचा, म्हणजे थावलं मांडायचं तिच्याकडे. आणि मग त्या घरात वावरी किंवा वातूड, चिंबोरं नाही चालायचं, कोलबी नाही चालायची, हलवा नाही चालायचं, वांगं नाही चालायचं. हे जे गरम पडणारं अन्न आहे ना, बरोबर आहे ना, तुला किंवा मला चिकन पॉक्स आला, माझे आई वडील खात आहेत, तर मला जिभेला पाणी सुटणार तोंडाला, तर मी पण मागणार. ते मागू नये म्हणून घरात कोणीच खायचं नाही कोणीच बाबा. खायचं नाही, चिकन बरोबर. मटन अंडं तर व्हेजच आपल्या ह्याच्यात, ते तर खायचंच नाही. ते अशा ह्या पद्धती होत्या. म्हणजे त्या माणसाला रिलीफ मिळाला. मग 5व्या किंवा 7व्या दिवशी बाया पूजल्या जायच्या त्याच्या. बाया पूजायच्या कशा, तर त्यांना शीतला देवीला घेऊन जायचं वाजत गाजत. सफेद पैरण घालायची त्याला, वर सफेद फडका किंवा छत्री पकडायची, त्याच्यावर ऊन नाही पडलं पाहिजे. शक्यतो रात्री न्यायचे, कारण ऊन, आणि जर उन्हात न्यायचं असेल तर वर पडदा पकडला जायचा त्याच्या. आणि मग चाफ्याची फुलाचा सुगंध, चाफ्याचीच फुलाचा का सुगंध, बायांना आवडायची चाफ्याची फुलं. हा. तर त्या सुगंधाने काय होतं, एकतर तुमचे चक्र असतात, ते चक्र, हार्ट चक्र ओपन होतो, इकडे अनाहत चक्र असतो तो ओपन होतो. आणि त्या सुगंध जेव्हा आत जातो अंतर्मनात, माणसाला आनंद होतो. आणि त्या आनंदामुळे जे हार्मोन्स रिलीज होतात ना, त्या हार्मोन रिलीज झाल्यामुळे माणसाला अर्ध बरं तिथेच वाटायला लागतं. म्हणून ते मोगऱ्याचं हे द्यायचे हातात, चाफ्याची फुलं द्यायचे, काठीला घुंगरू असायचा गवळी दादाचा. तर हे सगळ्या पद्धती होत्या. मग त्याच्यात विज्ञान पण होतं, अध्यात्म पण होतं. बरोबर. तर असा हा बाया, आपल्या बायांचा जो प्रकार आहे तो हा आहे. तर दादा, मी असंही ऐकलंय की नवरात्रीमध्ये बायांचा वारा येतो किंवा अंगात येतो, असं काही लोक म्हणतात. तर तुमचं त्याविषयी काय मत आहे? अंगात येणं परत एक कॉन्ट्रोवर्शियल, जसं बळीचा टॉपिक कॉन्ट्रोवर्शियल आहे, तसं हा. अंगात येणं कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. ह्याला आपण ना 2 भागात आपण डिवाइड करूया अंगात येण्याला. एक तर असं आहे, आध्यात्मिक कारण असं सांगतात काय, आता जिथे पाण्याचा साठा असतो, म्हणजे आपण देवीच्या ठिकाणी गेलो की तिकडे पाण्याचा साठा असतो काही ठिकाणी, तर तिकडे आसरांचा वास असतो, बायांचा वास असतो. मग माणसाच्या अंगात जे संचार होतो ते म्हणतात की बायांचा संचार होत असतो. 7 बाया, मोठ्या बाया नाही, 7 बायांचा बाया. संचार होत असतो, ज्या मोठ्या बायांच्या सेवेत असतात. तर बायांचा संचार म्हणजे काय, तर जलाश्रय असतात किंवा कुठलं तरी झाड असेल चाफ्याचं वगैरे, त्याच्या खाली संचार येतो काही लोकांना, किंवा धूप जाळल्यानंतर संचार येतो, बँड वाजल्यावर संचार येतो. तर ह्याचं आध्यात्मिक कारणं अशी आहेत काय, ते जे आपली दैवत आहेत, आपल्या आगरी, आपल्या कोळी, कुणबी, भंडारी समाजातली दैवत आहेत ना, ही बँडवर नाचणारी दैवत आहेत. यांना बँडची आवड असते. लालबागचा राजा पण बँड वाजल्याशिवाय देव निघत नाही. बरोबर. त्याला बँडची आवड आहे देवाला, कारण आपला बँड वाजला की ती दैवत उडी मारायला लागतात. मग आपसूक संचार होतो. आता संचार होण्यासाठी मला सांगा, आपल्यामध्ये कित्येक लोकांची शरीर मन एवढी पवित्र आहेत का, की स्वतः आदिशक्ती किंवा स्वतः खंडोबा महादेव जसा आहे तसा त्याच्या आत येईल. कोटी सूर्याचा प्रकाश तो आपल्याला झेलणार आहे का? एवढा देव तुझ्या आत येऊन तुझ्या आत संचार एवढा मोठ्या देवाचा हा. तू झेलू शकतोस का? मग तो देव नाही येत, मग कोण येतो अंगात? मग काही वेळेला असं असतं की देवांचे जे हे सेविका आहेत, या बाया आहेत, हा. किंवा मग त्याचा अंश आहे, तो हा. आपल्या अंगात येतो. म्हणजे संचार होतो, त्याची ऊर्जेचा संचार होतो, स्पंदनांचा. आणि मग त्याच्या करवी काहीतरी आपण बोललं जातं. मग लोक जातात, त्याला प्रश्न टाकतात. नवरात्रमध्ये पण अष्टमीला वगैरे किंवा देवीच्या विसर्जनाच्या वेळेस लोकांचा संचार होतो. मग त्यावेळेस मग प्रश्न टाकले जातात की बाबा मला हे मुलगा होत नाही, मला आमचा धंदा चालत नाही, आमच्या घरात विघ्न आहेत. मग ते अंगात येणारी, किंवा गौरीच्या वेळेस रात्री अंगात येतं, मग त्यांना प्रश्न विचारतात, मग ते सांगतात का असं असं आहे म्हणून. तर कसं आहे बघा, ही अध्यात्माची बाजू झाली. आता मी मगाशी सांगितलं, निर्जन स्थान आहे, जंगल आहे. पूर्वी आपल्या इथे पण खाडी होती, तिवरांची, म्हणजे कांदळवन होतं, ॲक्सेस नव्हता इझिली. बरोबर. पण आपली लोक करतील काय? डॉक्टर माहीत नव्हते लोकांना, जडीबुटी आणि एकतर ह्या गोष्टीवरच आपण चालायचो. मग आपली श्रद्धा कशावर असणार, तर देवी देवतांवर. मग अंगात संचार झाला की भक्तिनीला, भक्ताला विचारायचं, मग तो अंगारा देणार, तत्पुरती माणसाला बरं वाटणार. कारण हार्मोन, फील गुड हार्मोन असतात शरीरामध्ये, फील गुड हार्मोन रिलीज होतात. त्या हार्मोनमुळे माणसाला चांगलं वाटू लागतं. हा झाला सायन्सचा भाग. सायंटिफिक. आणि आध्यात्मिक भाग असा आहे की आपल्या भोवती ऑरा असतो, प्रत्येकाच्या भोवती तेजोवलय असतं. तर देवाचा ऑरा आणि आपला ऑरा एकत्र आला आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे, की माणसाला बरं वाटू लागतं. मग तुझ्या ऑरामध्ये, तुझ्या तेजोवलयामध्ये जे नेगेटिव्ह एंटिटीज असतात, नकारात्मक ऊर्जा असते, ती बाहेर पाडली जाते.
मग तो अंगात येणारा व्यक्ती तुझ्या कपाळाला कुंकू, गुलाल, भंडारा हा, लावतो, हा. त्याचा हात ठेवला ठेवला तुला चांगलं वाटू चांगलं लागतं. कारण तुझं जे आभा मंडळ आहे, ऑरा आहे, ते शुद्ध होत जातं त्या ठिकाणी. म्हणून पूर्वीचे जे अंगात येण्याची प्रथा होती ना, असं सांगतात आमचे आता म्हातारे वगैरे, आजी वगैरे सांगायचे, अंगात आल्यानंतर भक्ताच्या त्रिशूल हातात घेतलं ना किंवा हा. वेताची छडी हातात घेतली की जी जमिनीवर मारली तर त्याच्या खाली पाणी सापडायचं लोकांना. त्यांना विचारलं की बाबा धंद्याला जाऊ का, अंगात संचार झाला की सांगायचं उद्या जाऊ नको, उद्या असा असा सुसाट्याचा वारा सुटणार आहे, वादळ येणार आहे. बरोबर त्याच दिशेने वारा यायचा. मग ह्याला एक्सप्लेनेशन काय आहे? ह्या काय गोष्टी आहेत? अंधश्रद्धा आहे का? अंधश्रद्धा असेल तर मग लोकांना प्रचिती कशी आली या सगळ्या गोष्टींची? बरोबर. आणि सायंटिफिक त्याचं असं आहे की जिथे धूप जाळला जातो, धुपाचा घमघमाट असतो, जिथे घंटीनाद, संबळाचा नाद असतो किंवा जिथे फुलांचा सुवास असतो हा. किंवा ज्या महिलांना घरी काहीतरी त्रास असतो, सासूरवास तिला चालत नाही, छळ असतो किंवा तिला असं वाटत असतं की मला रिस्पेक्ट मिळत नाही, मला कोणीतरी बाहेर रिस्पेक्ट द्यावा. मग अशा महिलांच्या अंगात संचार होतो, असं सायकोलॉजी सांगते. अच्छा. असे मनोवैज्ञानिक सांगतात. मग ती बाई सांगते की नाही माझ्यात देव आला वगैरे. आता देव आला, कोण आला ते आपल्याला माहीत नाही. पण अंगात येण्यामध्ये असे पण सापडलेले आहेत आजकाल की देवांचं सोंग घेऊन जे बाकीची जी भूतखेत आहेत, प्रेत आहेत, त्यांचा पण संचार होतो आणि ते सांगतात मी अमुक अमुक देवी आहे, अमुक अमुक देव आहे. तो देव नसतो, तो ह्यांचा संचार असतो. देव येण्यासाठी तुला तसं सत्व पाळायला पाहिजे, तर तुझ्या अंगात त्या पूर्ण देव येणारच नाही. पहिली गोष्ट त्याचं तेज येऊ शकतं, त्याची काही स्पंदने त्याचे सेवक येऊ शकतात. तेवढं तुझ्यात सत्व, तुझी साधना आहे का की तू साक्षात तू आदिमाय तुझ्या आत येईल? बरोबर. ऋषीमुनींना एवढी जन्म तप केल्यानंतर तिचं दर्शन झालं. मार्कंडेय ऋषींनी ज्यांनी दुर्गा सप्तशती लिहिली, त्यांना तिचं आदिमाईचं दर्शन घेण्यासाठी रडायचे. सप्तशृंगी गडावर ते मार्कंडेय पर्वतावर बसून सप्तशृंगीला बघून त्यांनी सप्तशती लिहिली, दुर्गा सप्तशती. तिला बघून, पूर्वी ओपन होता ना सप्तशृंगी, हा, नंतर हा. देऊळ बांधला. ऋषीमुनींना एवढा वेळ गेला, तर तुझ्या माझ्यासारख्या माणसाच्या आत लगेच संचार व्हायला तू एवढा आणि मी एवढा पवित्र आहे का, ह्याचा विचार सगळ्यांनी करावा. ह्याच्या विरोध नाही अंगात येणाऱ्याला. श्रद्धा आहे ना, तुम्ही जा. बट आजकाल जे भोंदूगिरी चाललेली आहे ना, याच्यापासून सावध राहा. घरोघरी दरबार झाले देवींचे. एक देवी नाही, 17 देव्या एका घरात बसवतात. अरे तुम्ही इष्टदेवता बोलताना एका देवीची पूजा करतात, तीच देवी तुझ्यात संचार येणार, त्याच देवीची तू पूजा केली पाहिजे. 5-5, 6-6 देवीचे दरबार तू घरात थाटलेत. फॉलोअर्स करतो इंस्टाग्राम आणि व्लॉगर तुम्ही टाकता, लोक अट्रॅक्ट होतात. भलं होत असेल लोकांचं, मी नाही ना बोलत. पण हे सगळं काय चाललंय? त्यापेक्षा मूळ आपली संस्कृती जपा. आपल्या कुलदेवताला विसरू नका. कुलदेवता म्हणजे आई बाबा, त्यांना विसरू नका. ते महत्त्वाचं आहे. नंतर सगळी तीर्थस्थानं करा आणि आई वडिलांना विसरू नका. खूप खूप छान असा मेसेज तुम्ही आज आपल्या दर्शकांना दिलात. आणि हेच ना, माझ्या पॉडकास्टचा हाच एम असतो की किती जास्तीत जास्त आपण इन्फॉर्मेटिव्ह देऊ, किती जास्तीत जास्त तुम्ही पॉझिटिव्ह मेसेज लोकांपर्यंत पोहोचवाल. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल ना, अजून अशी माहिती पाहिजे असेल आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, आपली संस्कृती टिकवण्यासाठी, मग आपली आग्र्यांची संस्कृती असो, कोल्यांची असो, ईस्ट इंडियन कम्युनिटीची असो, सागरी भूमिपुत्र जे जे आपले आहेत त्यांची संस्कृतीबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मुंबईकर फोक्स बाय मोहित रामले आपले चॅनल आहे, यूट्यूबवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फॉलो करायला विसरू नका. जय मल्हार.